नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी कॅन या क्रियापदाचा उपयोग करून इंग्रजी वाक्य कशी करायची याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो अपलोड केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण कुड या क्रियापदाचा उपयोग करून वाक्य कशी तयार करायची हे पाहणार आहोत। कॅन या क्रियापदाचा भूतकाळ कुड आहे, COULD असं त्याचं स्पेलिंग आहे। कॅन म्हणजे शकणे आणि कुड म्हणजे शकला, शकली, शकले, शकल्या असा त्याचा अर्थ आहे। आता जसं आपण कॅनचा वाक्यात उपयोग करता कॅन आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं, तसंच इथे कुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं। या ठिकाणी आपण प्ले हे क्रियापद घेतलेलं आहे। प्ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, प्लेड त्याचं दुसरं रूप आहे आणि प्लेड तिसरं रूप आहे। यापैकी आपल्याला प्ले हे पहिलं रूप वापरायचं आहे। कॅन आणि कुडचा वापर करताना क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवा। आता या ठिकाणी मी होकारार्थी वाक्य तयार केलेली आहेत, नकारार्थी वाक्य तयार केलेली आहेत आणि होकारार्थीची प्रश्नार्थक तयार केलेली आहेत। आपण एक एक वाक्य पाहूया। पहिलं वाक्य कोणतं आहे? आय कुड प्ले क्रिकेट असं वाक्य आहे। त्याचा अर्थ असा होतो, मी क्रिकेट खेळू शकलो। मुलगी असेल तर मी क्रिकेट खेळू शकले असं म्हणेल। म्हणजे या ठिकाणी कुड आणि प्ले या क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे। आय कुड प्ले क्रिकेट आणि क्रिकेट हे काय आहे? कर्म आहे। तर अशा पद्धतीनं होकारार्थी वाक्य तयार करतात। आता या वाक्याचं नकारार्थी वाक्य तयार करताना त्याच पद्धतीने करायचं, फक्त काय करायचं, करता आय, कुड आणि प्ले या क्रियापदांमध्ये नॉट वापरायचं। म्हणजे आय कुड नॉट प्ले क्रिकेट असं वाक्य तयार होईल। मी क्रिकेट खेळू शकलो नाही किंवा मी क्रिकेट खेळू शकले नाही असं होईल। आता ह्या होकारार्थी वाक्याचा प्रश्न तयार करायचा असेल तर फक्त हा जो कुड आहे तो आधी घ्यायचा। कुड आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळू शकलो का किंवा मी क्रिकेट खेळू शकले का, शेवटी काय येतं आणि प्रश्नचिन्ह येतं। अशा पद्धतीनं आपल्याला कुड वापरून वाक्य तयार करता येतात। आता आपण करते बदलून कसं करायचं ते पाहूया। इथे पहा, यू करता आहे, यू कुड प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळू शकला असं वाक्य तयार होतं। आता इंग्रजीमध्ये यूचं अनेकवचन यूच आहे, मराठीमध्ये तूचं अनेकवचन तुम्ही आहे। तर अनेक वचनामध्ये अर्थ कसा होईल? तुम्ही क्रिकेट खेळू शकला। त्याचा नकार करताना यू कुड नॉट प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळू शकला नाही किंवा अनेक वचनी यू कुड नॉट प्ले क्रिकेट असंच होईल, तुम्ही क्रिकेट खेळू शकला नाही असं होईल। प्रश्नार्थ करताना फक्त कुड आधी घ्यायचं, कुड यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळू शकला का किंवा तुम्ही क्रिकेट खेळू शकला का। पुढे ही करता, ही कुड प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकला किंवा हीच्या जागी आता ही हे सर्वनाम पुरुषासाठी वापरतात। मग या ठिकाणी हिच्या ऐवजी आपण जर पुरुषाचं नाव वापरलं तर वाक्य कसं होईल पहा, श्रीपाद कुड प्ले क्रिकेट, श्रीपाद क्रिकेट खेळू शकला। त्याचं नकार करताना बघा, किंवा आता हीचं नकार करताना कसं होईल, ही कुड नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकला नाही किंवा श्रीपाद कुड नॉट प्ले क्रिकेट, श्रीपाद क्रिकेट खेळू शकला नाही। प्रश्नार्थ करताना काय होईल पहा, कुड आधी, कुड ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळू शकला का किंवा कुड श्रीपाद प्ले क्रिकेट, श्रीपाद क्रिकेट खेळू शकला का। आता सी हा करता घेऊन, शी कुड प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळू शकली म्हणजे भूतकाळ, किंवा शीच्या ऐवजी आपण सायली नाव घेतलं, सायली कुड प्ले क्रिकेट, सायली क्रिकेट खेळू शकली। आता याचा नकार, सी कुड नॉट प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळू शकली नाही
किंवा सायली कुड नॉट प्ले क्रिकेट, सायली क्रिकेट खेळू शकली नाही, ल नाही. बघा इथे येतं, इथं ल येतं, इथं ल नाही. आणि प्रश्नार्थ कुड सी प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळू शकली का? किंवा कुड सायली प्ले क्रिकेट, सायली क्रिकेट खेळू शकली का, असा प्रश्न तयार होतो. आता इट जर करता घेतलं तर काय होतं पहा, इट कुड प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळू शकले. नकार, इट कुड नॉट प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळू शकले नाही. प्रश्नार्थ कुड इट प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळू शकले का, असं होईल. दे कुड प्ले क्रिकेट, ते सगळे क्रिकेट खेळू शकले. दे कुड नॉट प्ले क्रिकेट, ते सगळे क्रिकेट खेळू शकले नाहीत. कुड दे प्ले क्रिकेट, ते सगळे क्रिकेट खेळू शकले का, असा प्रश्न होईल. वी करता, वी कुड प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू शकलो. वी कुड नॉट प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू शकलो नाही. कुड वी प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू शकलो का. म्हणजे पहा, अशा पद्धतीनं आपण होकारार्थी, नकारार्थी आणि होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकतो. आता या ठिकाणी बघा, होकारार्थी वाक्यामध्ये ल येतो, नकारार्थी वाक्य ल नाही येतो, आणि शेवटी बरं का क्रियापदा मराठीमध्ये क्रियापदाचे शेवटी अक्षर कोणतं येतं, ल नाही. आणि प्रश्नार्थ म्हणजे लका, आहे का नाही, असं येतं. हे लक्षात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट आहे. आता आपल्याला इकडचं वाक्य इकडे करता आलं पाहिजे, इकडचं इकडं करता आलं पाहिजे, इकडचं हे करता आलं पाहिजे, ह्याचं हे करता आलं पाहिजे, होकारार्थीचं प्रश्नार्थ करता आलं आहे, प्रश्नार्थचं होकारार्थी करता आलं पाहिजे. मग इकडचं तिकडं वाक्य नेता आलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, कुड आय प्ले क्रिकेट, याचं होकारार्थी करायचं असेल तर काय करायचं, पहिलं परत कुड इथं घ्यायचं आय नंतर, मग काय होईल, आय कुड प्ले क्रिकेट, आहे की नाही. म्हणजे अदलाबदल करता आली पाहिजे, म्हणजे आपल्याला समजलं असं लक्षात येतं. आता आपण दुसरं एक क्रियापद घेऊया. बघा, गो म्हणजे जाणे, टू गो म्हणजे जाणे. पहिलं रूप गो, दुसरं रूप वेंट, आणि तिसरं रूप गॉन आहे. आता कुड नंतर गो हे पहिलं रूप वापरतात. मग वाक्य आपण करूया एक, आय कुड गो टू द मार्केट, मी बाजारात जाऊ शकलो. आय कुड नॉट गो टू द मार्केट, मी बाजाराला जाऊ शकलो नाही. कुड आय गो टू द मार्केट, मी बाजारात जाऊ शकलो का. किंवा यू कुड गो टू द मार्केट, तू बाजाराला जाऊ शकला. यू कुड नॉट गो टू द मार्केट, तू बाजारात जाऊ शकला नाही. कुड यू गो टू द मार्केट, तू बाजाराला जाऊ शकला का. अशा पद्धतीनं आपण हे वाक्य तयार करून सराव करू शकतो. म्हणजे क्रियापद बदलायचं, इथं कर्म बदलायचं आणि नवीन नवीन वाक्य तयार करून सराव करायचा. या पद्धतीने तुम्ही केल्यास तुम्हाला इंग्रजी लिहिताना बोलताना खूप मदत होईल. तर तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि इंग्रजी चांगलं शिकण्यासाठी प्रयत्न करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.